तर गुंड निलेश घायवळ पासपोर्ट प्रकरणावरून आता सुप्रिया सुळेंनी देखील टीका केली आहे। घायवळच्या पासपोर्ट प्रकरणामध्ये आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्याकडे हा विषय मांडणार असल्याचं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय। महाराष्ट्रामध्ये काय चाललंय हे केंद्रात कळायला हवं अशी प्रतिक्रिया देखील सुप्रिया सुळेंनी दिली आहे। केंद्र सरकारलाही MEAला जयशंकरजी आणि माननीय अमित भाई शाह यांच्यापर्यंत हा विषय नक्कीच दिल्लीपर्यंत नेणार आहे आणि दिल्लीमधून याचीही इन्क्वायरी झाली पाहिजे, कारण का मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स ही पासपोर्ट देते। त्याच्यामुळे हा केंद्र सरकारही ह्याच्यात त्यांनाही कळलं पाहिजे की महाराष्ट्रात अशी धक्कादायक घटना झाली आहे। तर गुंड घायवळवरून चंद्रकांत पाटलांवर आपण आरोप केलेले नाहीत, मात्र त्यांच्या मतदारसंघामध्ये काय चाललंय याकडे त्यांनी लक्ष द्यायला हवं असं शिवसेना नेते रवींद्र धंगेकरांनी सुनावलंय। मी महायुतीमध्ये असल्याचा मला विसर पडलेला नाही असं प्रत्युत्तर त्यांनी अजित पवारांना दिलंय। काल अजित पवारांनी धंगेकरांच्या वक्तव्यावरून टोला लगावला होता। पुण्यातल्या वाढत्या गुन्हेगारीची माहिती एकनाथ शिंदेंना आज देणार, तसंच कठोर कारवाईची मागणी करणार असं धंगेकरांनी म्हटलंय। माजी आमदार रवींद्र धंगेकर सध्या आपल्या सोबत आहेत। धंगेकरजी, अजित पवारांनी काल असं बोलताना सांगितलं की धंगेकरांना विसर पडलाय की ते महायुतीत आहेत। एकनाथ शिंदेंनी त्यांना सांगावं। तुम्हाला काही एकनाथ शिंदेंचा फोन आलाय, काय समज तुम्हाला दिलेली आहे, काही सांगण्यात आलेलं आहे? कारण तुम्ही जरा थोडंसं बोलण्यात कमी पडताय सध्या। नाही ना, अजिबात बोलायला कमी पडत नाही। एकनाथ शिंदे साहेब आता दुपारी येणारी आमची मीटिंग आहे। मीटिंग झाल्यानंतर आम्ही त्यांना पुण्याच्या विषयावर की पुण्यात चाललेली गुन्हेगारी ह्याच्यावर मीच त्यांच्याशी चर्चा करणार आहे। आणि जे गुन्हेगार पुढाऱ्यांच्या नेत्यांच्या आजूबाजूला वावर असल्यामुळं सर्वसामान्य माणूस ह्याच्यामध्ये भरडला जातो, तो त्याच्यावर अन्याय झाला तर तो पोलीस चौकीपर्यंत पोहोचत नाही। तर ह्याचा बंदोबस्त करण्यासाठी तुम्ही एक पाऊल पुढे उचललं पाहिजे, हे माझं मत सगळ्यांसाठीच आहे। आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी याच्यावर लक्ष घातलं पाहिजे, एक ॲक्शन प्लॅन केला पाहिजे आणि जेणेकरून पुण्यातली गुन्हेगारी संपली पाहिजे। सातत्याने चंद्रकांत पाटील असतील किंवा इतर नेते आहेत भाजपचे, विचारतो की तुम्ही ॲक्शन प्लॅन घ्या। मी काय त्यांचा माझा दुश्मन नाही, बांधायला बांध नाही। निलेश घायवळ काय माझ्यापर्यंत कधी भविष्यात येईल असं मला वाटत नाही, पण पुणेकरांचा प्रश्न आणि पुणेकरांचा प्रश्न दादांनाच विचारावा लागेल, कारण ते मंत्री आहेत।